करमाड-लॉडसिंगी रस्ता रुंदीकरणात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उभाटा गट रस्त्यावर उतरणार असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. ते दुधड येथील शेतकरी संवाद बैठकीत साधताना ते बोलत होते. दुधड येथे रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी किसान सेना तालुका प्रमुख मदन चौधरी व तालुका प्रमुख शंकरराव ठोंबरे यांच्या नियोजनाखाली शेतकऱ्यांच्या मागणीनुसार संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी याच भागातील शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन आम्हाला न्याय देण्यासंदर्भात निवेदन दिले होते. करमाड-लॉडसिंगी रस्ता रुंदीकरणाचे काम नुकतेच सुरू झाले असून 60 वर्षांपूर्वी जिल्हा मार्गाअंतर्गत या ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्यात आली होती. मात्र त्यावेळी काही शेतकऱ्यांना मुबलक असा मोबदला देण्यात आला. मात्र काही शेतकऱ्यांना मोबदला न देता जमीन अधिग्रहण करण्यात आली होती. पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीनं या करमाड-लॉडसिंगी रस्त्याची रुंदीकरणाचं काम नुकतंच हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या सदर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूचना किंवा नोटीस न देता हे काम सुरू आहे. त्या ठिकाणी शेतकरी हा रस्ता किती मीटरचा, किती रुंदीचा होत आहे हे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोटिसीद्वारे कळवण्यात आलेले नाही आणि हा रस्ता मोठ्या प्रमाणात जमीन ही या रस्त्यालगत ही शेतकऱ्यांची कोणत्याही मोबदला न देता घेत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. त्यावर मी तुमच्या सोबत आहे, वेळ प्रसंगी आंदोलन करू, मात्र मोबदला न देता रुंदीकरण करू देणार नाही, असा शब्द विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. विशेष त्यांनी हा महामार्ग करताना आम्हाला विरोध नाही, मात्र मोबदला न देता शेतकऱ्यांना ची पिळवणूक न करता तयार करण्यात यावा, असा इशारा देखील राज्य सरकारला त्यांनी या बैठकीवेळी केला आहे. यावेळी उभाटा गटाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. तसेच पंचक्रोशीतील लॉडसिंगी, पिंपळखुटा, दुधड अनेक गावातील शेतकरी मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित होते. सर्वोदय न्यूज, छत्रपती संभाजीनगर, करमाड.